हॅलो नमस्कार, मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू ब्लॉगमध्ये. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी खूप छान असा मस्त रस बनवलेला होता, आंब्याचा रस. तर पुढे बघूयात चला. तर मी आवरत होती, सर्व किचन वगैरे आवरायचं होतं मला. आणि आहोनी सांगितलेलं होतं की आज मला आंब्याचा रस पाहिजे. आंबे खूप आणलेले होते त्यांनी. तर म्हटलं चला आता किचनवरचा पसारा सर्व काढून घेऊ. कसं होतं आहे, किचनवरचा पसारा काढला की मग आपल्याला काम करण्यासाठी खूप मोटिवेशन भेटतं. आणि पसारा बघितला की कामच होत नाही. आणि माझी चहाची वगैरे भांडी पडली होती. वाजल्या होत्या 7 वाजल्या होत्या. आज खूपच गरम होत होतं. गेले होते एका हळदीला, हळदीवरनं वगैरे आली. पण हळदीत होतं जेवण, पण ते नॉनव्हेज होतं. कारण मी नॉनव्हेज खात नाही. चिकन वगैरे भात होता. तर आता म्हटलं चला करूया रस. कारण अहो वगैरे ते सर्व जेवून आलेले होते. आणि आंब्याचा रस म्हटलं होईल फ्रीजमध्ये ठेवावा. कुणाला भूक लागली तर जेवण हळदीचं लवकरच होतं, थोडं 7-8 वाजता जेवण होतं. तर ते जेवण आल्यावर कसं भूक लागतेच थोडंफार. आणि थंड थंड म्हटलं 12-1 वाजता रस पितील, म्हणून म्हटलं चला आवरूयात. आणि बघा असा मी आंबा खूप छान होता, एकदम असा सोलला जात होता पटापट. मग ते सर्व सोलून धुवून मस्तपैकी घेतले. आणि 5 ते 10 मिनटात रस होतो, काय वेळ लागत नाही. आणि सर्व असं सोलून घेतलं, ग्राइंडरमध्ये घातलं, थोडंसं दूध ओतलं, साखर टाकली, थोडंसं नावाला असं नमक टाकलं, साखर टाकली. दोन्ही ह्याच्यात हे केली. भांड्यामध्ये बसत नव्हतं, जास्तच झालेलं. तर मग थोडंसं आधी फिरवून घेतलं, मग नंतर थोडं फिरवून घेतलं. तर घटमुट अगदी मस्त असा छान झालेला रस बघू शकता तुम्ही. पाणी मी जरा पण नाही घातलं, म्हटलं जाऊ दे. घटमुट एकदम छान. बाहेरचं कसं पातळ असतं एकदम. तर कुरड्या वगैरे फ्राय केल्या. कसं होतं गरमीनं काय खाऊसं वाटेना, म्हणून म्हटलं जरा तोंडी लावायला कुरड्या वगैरे फ्राय कराव्यात. तर मोठा मुलगा पण जेवणार होता, मी आणि मोठा मुलगा जेवणार होतो. बाकी ईशान आणि ईशानचे पप्पा जेवून आलेले हळदीमधून. तर म्हटलं थोड्याशा कुरड्या फ्राय कराव्यात. आणि तब्येत थोडीशी माझी डलच होती, सर्दी वगैरे झालेली. तर आवरत होते, म्हटलं तर त्याच्यातच बटाट्याची भाजी आणि थोड्याशा पुऱ्या करून घ्याव्यात दोघांना काय. आणि बारक्याला कसं म्हणजे असं पुरी वगैरे असेल, वेगळं काय असेल तर भूक लागते, म्हणून थोड्याशा जास्त केलेल्या पुऱ्या. तर खाल्ल्या तर खाल्ल्या, म्हटलं पुऱ्या कशा राहिल्या तर सकाळ खाल्ल्या तरी काही नाही हे होत, म्हणून थोड्या जास्तच केल्या. कारण म्हटलं कसं असतंय 7-8ला जेवल्यावर नंतर 12-1 वाजेपर्यंत परत भूक लागते. तर पुऱ्या आणि बटाट्याची भाजी त्याच कढईत करून घेतली. आणि झालं बघा, बटाट्याची भाजी तोंडी लावायला म्हटलं थोडीशी. आणि थोडी राहिली तर सकाळी काय चपातीमध्ये पराठा बनवला तरी चालतो आहे, मग थोडीशी जास्तच बनवली. आणि कसं होतं आहे गरमीचं वेगळं जेवण काहीतरी असेल तर बरं वाटतं थोडं. आणि बघा आता ही अशी थाली तयार झाली. अर्ध्या तासात अशी थाली पटकन होते. जर समजा कोण गडबडीत येणार असेल तर ह्याला काही वेळ लागत नाही. बटाट्याची भाजी आणि त्याचकडे पुरी आणि बटाट्याची भाजी होऊन जाते. पटकन रस केला की होऊन जाते. कोणी येणार असेल असं तर पटकन होऊन जाते. तर असं झालेलं बघा रस वगैरे. आणि गरमीचं कसं पाणी माणूस जास्त पिते, त्यापेक्षा असं काहीतरी चवदार जेवण केलं एखाद्या वेळेस तरीही चालते. आणि रस थोडा घट्टच झालेला, त्याच्यामधून बॉटलमधून लवकर बाहेर येत नव्हता. तर कसं होतं घरगुती असला की आपण असा बनवू शकतो, बाहेरून आणला तर पातळ खावा लागतोय मग रस. पाणी दूध घालतात ती लोक, तर आपण असं बनवू शकतो. आणि मग बघा हळदीसाठी मी आधीच व्हिडिओ शूट करून ठेवलेला होता, तो असा ड्रेस घातलेला होता, तोही मिशोवरून मागवलेला. आणि हे बघा आमच्या बाजूची अशी मुलाची का हळद होती, तर गेले. आणि थोडंसं बरं वाटतं अशा फंक्शनमध्ये वगैरे गेलं तर. आणि खूप एन्जॉयमेंट केलं सर्वांनी. आणि आली घरी मग. आणि मग तुम्हाला दाखवते खूप छान अशी व्हायरल साडी ही
मिशोवरूनच घेतलेले आहे. तुम्हाला लिंक हवी असेल तर जरूर सांगा. खूप छान साडी आहे, ॲट्रॅक्टिव्ह लुक देते. छान मस्त कलर, ब्लाऊज पिंक कलरमध्ये आहे, राणी कलरमध्ये, आणि साडी ब्ल्यूमध्ये आहे. तर अशा साड्या खूप छान पार्टीसाठी, कोणत्याही फंक्शनसाठी आपण वापरू शकता. अशा साड्या मिशोवरती स्वस्तात मस्त आहेत आणि खूप छान होती. मला खूप दिवसापासून घ्यायची होती, तर आता ती शक्य झालेलं आहे. आणि कसं होतं, आठवडाभर तर लागून जाते बुकिंग केलं तरीही साडी यायला. आणि हा अंगावरचा ड्रेसही माझा मिशोवरचाच आहे. कसं होतं, येलो कलर आपल्याकडे जास्त नसतात, तर अशा वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये येलो असतील तर हळदीला म्हणा कशालाही उपयोगी होऊन जातात. आणि बेल्टही होता त्याला, तर छान लुक देत होता तो ड्रेस. आणि ब्लाऊज बघू शकता असा आहे, खूप मोठा आहे, छान आहे, डिझाईन आहे. उलटा दाखवत होती मी, परत सरळ केला. आणि ही बघा असं हाताला हँडवर्क आणि गळ्याला वगैरे होऊन जाते, गळा वगैरे तयार आहे. आणि साडी खूप छान आहे बघा. तुम्हाला आवडली तर नक्की घ्या. खूप अट्रॅक्टिव्ह लुक देते आणि मस्त आहे, मिरर बॉर्डरवाली साडी. तर कसं होतं आहे, आपण दुकानातून घ्यायला गेलं की आपल्याला अशा साड्या भेटत नाहीत, आणि एवढ्या स्वस्त त्याही खूप छान लुक देणाऱ्या साड्या. आणि लॉंग खूप आहे. ब्लाऊज सेपरेट दिलेला आहे. आणि ही बघा उलटीच मी धरलेली आहे बघा, ही खालची साईड आहे. आणि खूप लॉंग साडी आहे, मस्त आहे प्लेनमध्ये, आणि खूप छान लुक देत होती. मला खूप आवडलेली, खूप दिवसापासून घ्यायचं म्हणत होती. तर ब्लाऊज वगैरे घातला व्यवस्थित, चापून वगैरे साडी घातली तर सुंदर दिसेल ही साडी. आणि मस्त आहे बघा, लांबी रुंदी, आणि कलरही खूप छान आहे. याच्यामध्ये 2 कलर उपलब्ध आहेत. आणि येलो ब्लाऊज आहे एकाचा, आणि ह्याचा राणी ब्लाऊज आहे. आणि साडी एकदम अशी मस्त आहे, पातळ जास्त नाही आहे. तर ब्लाऊज आत असेल तर, आणि खालच्या साईडने काय डबल आपण नेसून जातो. आणि हे बघा असं लुक येतं आहे, छान आहे. सर्दी खूप झालेली त्याच्यामुळे माझं काही मन लागत नव्हतं व्हिडिओ बनवायला, पण म्हटलं चला ड्रेसवर आहे, तुम्हाला ही साडी बघण्यात येईल, आणि मला ब्लाऊज शिवायला टाकायचा होता, म्हणून माझी गडबड उठली होती. आणि बाहेरून आली, ड्रेस बदलला नाही, काही नाही, तुम्हाला साडी दाखवली. तर अशाच छान छान व्हिडिओसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकन प्रेस करा. आणि थँक्यू, थँक्स फॉर वॉचिंग.